थेट जाऊयात, मनोज जरांगे बोलतात। शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, त्यांनाही मदत मिळाली पाहिजे ही सगळं घातलंय आणि गोरगरिबांचे प्रश्न असणारे आरक्षणाचे प्रश्न याबद्दलही आईनी साकडं घातलं। आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात होती आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन। शुभारंभ हा सोलापूर पासून आहे, समारंभ हा नाशिकला आहे। घराघरातला मराठा स्वतःच्या मुलासाठी एकवटलाय, कारण आरक्षण नसणारे ताकदीनं पेटून उठले, तर मग आरक्षण नसणारे त्यापेक्षा दुपटीनं एकवटले की आपल्या लेकराला आपल्या जातीला न्याय मिळाला पाहिजे, आपली जात आपले लेकरही मोठे झाले पाहिजे। म्हणून घराघरातला मराठा कामं सोडून आज रॅलीमध्ये सहभागी होतोय। कामधंदे सगळे मराठ्यांनी सध्या बंद ठेवलेत एक दिवसासाठी, कारण एक दिवस काम बंद ठेवल्याने जर समाजाचं कल्याण होणार असलं तर समाज रस्त्यावरती आलाय आणि मला उघडं पाडायचं ठरवलंय सरकारनं, सगळ्यांनी घेरायचं ठरवलंय। माझा समाज सरकारपेक्षाही मोठा आहे, त्यामुळे सरकारला कसं घेरायचं हे मराठ्यांना माहिती आहे। मराठी सुद्धा ताकदीनं आता रस्त्यावरती उतरले। दादा, राज्य सरकारने सांगितलं की मराठवाडा गॅजेट स्वीकारू, त्याची काही प्रक्रियाही सुरू केली, मात्र ती प्रक्रियेची सध्याची स्थिती काय आणि मराठवाडा गॅजेट स्वीकारलं तर मराठवाड्यातील मराठ्यांना जर आरक्षण मिळालं तर आपण समाधानी असाल? नाही, ते 11 महिन्यापासून तेच ऐकतो आम्ही, प्रक्रिया सुरू आहे ना अभ्यास सुरू आहे। कायचा अभ्यास करतात कोणाला माहित, काय तिची स्थिती आहे कोणालाच माहित नाही। शंभूराज साहेब म्हणले ते 8,000 पानं आणलेत का तिथंच आहेत, त्याचा मेल नाही आणखी काय चाललंय कोणालाच कळत नाही। परंतु आता आम्ही अशावर किती दिवस जगायचं? शांततेत 1 वर्ष आंदोलन केलंय आम्ही। आमची जर वाईट भूमिका असती तर आम्ही आंदोलन इतके दिवस चालवलंच नसतं। आजही आम्ही 2 उपोषणं केलेत, म्हणजे ह्या महिन्यात, की आम्ही सरकारला वेळोवेळी सांगतो आम्हाला राजकारणाकडे नाही जायचं, तुम्ही आम्हाला समजून घ्या, म्हणून आम्ही आमरण उपोषण करतोय। समाज शांततेत आंदोलन करतो, त्याचं लक्षातच येत नाही, त्याला आम्ही काय करावं? दादा, रावसाहेब दानवे आज रात्री म्हणतायत की जर विरोधी पक्षानं आम्ही कुणबीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तयार आहोत, मात्र विरोधी पक्षाने जे आहे तर त्यांच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा जो आहे तो घ्यायला हवा की त्यांचं सहमती आहे या मुद्द्यासाठी, आरक्षण देण्यासाठी। घ्यायला तर पाहिजे सगळ्यांनी, जेवढे राजकीय पक्ष आहेत या राज्यात यांनी सगळ्यांनी मिळून सांगायलाच पाहिजे की मराठ्यांचं हक्काचं ओबीसीतलं आरक्षण दिलं पाहिजे, हे सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे। पण जर कोणी नाही सांगितलं तर त्याच्यामुळे तुम्ही आमचं वाटोळं नाही करू शकत। एखादा जर पक्ष किंवा विरोधी पक्ष किंवा एखादा सत्ताधाऱ्यातला कोणता गट आमच्या बाजूनं नाही बोलला जनतेच्या बाजूनं, म्हणून काय तुम्ही देणार नाहीत असं होत नाही। शेवटी तुम्ही सरकार आहे, कोणी तुम्हाला पाठिंबा दिला काय नाही दिला काय, द्यायची की नाही ही राजकीय इच्छाशक्ती तुम्हाला असली पाहिजे। पण त्यांचं जर उलट चाललंय, ते म्हणते विरोधी पक्ष सांगा, आता त्यांनी सांगितल्यावर आमची जबाबदारी आहे का ती? नाही सांगितलं तर नाही सांगितलं त्यांनी, तुमच्यात दम आहे, तुमच्याकडे बहुमत आहे, सत्तेत तुम्हाला लोकांनी बसवलंय, जनतेनं बसवलंय, तुम्ही त्यांना लात मारून काढून दिलं पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, ही भूमिका असली पाहिजे। पण ते उलटच सांगतात, मागणारच नव्हतं ते म्हणते त्यांना म्हणा, आम्हाला म्हणते विरोधी पक्षाला म्हणा। अरे एखाद्या गावात एखादा सरपंच असतो, गावातले लोक समस्या त्यालाच सांगणार ना, का पडलेल्या सदस्याला सांगत असतात तू करून दे म्हणून? कसली उलट्या भूमिकेत वागत आहेत, याचा अर्थ असा दिसतो की तुम्हाला मराठ्याला फसवायचं। मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारने मंगळवारी स्वीकारला आहे। राज्य सरकारने आयोगाच्या 56व्या अहवालातील 6 प्रकरणांची शिफारस स्वीकारल्या, त्यामध्ये ओबीसी प्रवर्गात मुस्लिम जातीतील माळी, भगवान, राई या जातीसोबत आता कुंजाडा जात आहे, त्यामध्ये येणार आहे। कोणत्या मागासवर्ग आयोगाने? राज्य मागासवर्ग आयोग। हा, आणि हे बघा, मराठा जर मागासवर्ग आयोगाने सिद्ध केलाय, मराठा कधी असं मुस्लिम जातीतली एक जात स्वीकारली आहे, ओबीसी मध्ये येणार आहे, मराठा कधी? हा, तेच आमचं म्हणणं आहे। जर मराठा समाज मागास राज्य मागासवर्ग आयोगाने मागास ठरवलाय 10%, तर मराठ्यांना वरती का दिलं 10% आरक्षण? 50%च्या वरती टिकत नाही, मागास तर 50%च्या आत घ्यायला पाहिजे। आणि बाकीच्या जातीची काय शिफारस केली त्यातले मला परफेक्ट माहिती नाही, तरी पण सगळ्या जातींना आरक्षण मिळणं जर त्या मागास असतात तर विरोध करण्याचं काय कारण नाही। आगामी काळात विधानसभा मराठी तरुणाला कसं समीकरण मानलं जाते? एकत्र सगळा मराठा समाज या विधानसभा निवडणुकीत यशस्वी होईल व जातीय समीकरण मतदानारूपात कसं असणार आहे आपल्याला? ते 29 ऑगस्टला ठरेल। राजकीय सामाजिक कसे समीकरण आहेत, कोणचा समाज सोबत आहे, हे 29 ऑगस्टला ठरणार आहे, ते आजच सांगून उपयोग काय बोलणी चालू आहे इतर समाजाशी किंवा इतर नेत्याशी काही याच्या संदर्भात आघाडी करणार? हो, नाही आघाड्या फागड्या नाही, बोलणी चालू आहे। हो, चालू आहे। महिलांसाठी आहे का त्याच्याबद्दल? असणारच ना। पाटील दादा, दरेकरांच्या अभियानाला सुद्धा तुळजापूरमधून सुरुवात होणार आहे आणि तुळजापूरमध्ये ते दर्शन घेऊन अभियानाला सुरुवात करणार आहे असंही बोललं गेलंय, काय मत आहे तुमचं? दरेकर साहेब चांगलं काम करायला ना, पुढे वाईट करायला?
माझ्या विरोधात अभियान राबवलेत, मराठे पूर्ण संपले पाहिजेत यासाठी अभियान नाव दिलंय, पण ते षडयंत्र आणि सापळा आहे. माझ्या विरोधातला आणि माझ्या समाजाच्या विरोधातला फडणवीसांनी रचलेला तो सापळा आहे. त्यांनी हे सुरू केलेले हे अभियान. आमचेच लोक फोडून, काही समन्वयक फोडून हे पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या. हे मराठ्यांच्या विरोधातले षडयंत्र आहेत. पुढे आंदोलन करायला लावायचे, हे देवेंद्र फडणवीसांचंच काम आहे. त्यामुळे ते मराठी उधळतील. मराठ्याला उत्तर द्यायला लागणार आहे. शेवटी मराठ्यांचं वाटोळं करायला निघालंय ते फडणवीसच्या माध्यमातून. दरेकर मराठ्यांच्या समाजाला कळतंय आपल्या लेकरांचं वाटोळं कोण करायला निघालं, कारण राज्यात तर मराठ्यांची आंदोलन सुरू नाहीयेत. आणि मी सगळ्यालाच सांगितलं, धाराशिवचं सुद्धा त्याशी बांधवांना सांगितलं, आपल्या राज्यात आंदोलन नाहीये. कोणाच्या काय गरज नाही कोणाच्या दारात जायची. मराठ्यात हिंमत आहे त्यांच्या दारात जाऊन सगळ्या जाब विचारायची. मुंबईत बी मराठा जायचं ठरला तर घरात घुसून गचुराला धरून विचारू शकतो, एवढी ताकद मराठ्यात आहे. तुम्ही कशाला, तुम्ही असं सिद्ध करताय का? काही जण आंदोलन करतात आता आमचे. असं म्हणायचंय का तुमच्यात दम आहे मराठ्यात दम नाही? मला एक म्हणायचं की तुम्ही अभियान चालू नका देवेंद्र फडणवीसांचं आणि समाजाचं वाटोळं करू नका. दोन दिवसापूर्वी राज ठाकरे धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती होते. त्यांची भूमिका आरक्षणाबाबत त्यांनी केलेलं वक्तव्याबाबत मराठा समाजाच्या तरुणांनी आंदोलन केलं. त्यावेळी त्यांनी ज्यावेळी संवाद साधला मराठा आंदोलकाशी, त्यावेळी त्यांचं असं म्हणणं होतं की या अगोदरही मनोज जरांगे यांना सांगितलेलं आहे की जी गोष्ट होणारच नाहीये ती गोष्ट त्यांनी मागू नये, म्हणजे त्याच्यात मला समर्थन आले. कारण त्यांनी आरक्षणाला पाठिंबा आरक्षण मिळणार असं त्यांचं म्हणणं आहे. याबाबत तुम्हाला त्यांनी कल्पना दिली होती आंदोलनाच्या पूर्वी की आरक्षण मिळणार आहे, तुम्ही आंदोलन करू नका. त्यांचं म्हणणं असं पाटील त्याचं म्हणणं असं आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी की आतापर्यंतच्या सरकारने स्थानिक रोजगार वाचवले नाही. बाहेरच्या लोकांनी येऊन मराठी पोरांचे रोजगार पळवून नेले. त्या जर हे रोजगार राहिले असते तर महाराष्ट्रात आरक्षणाची गरज राहिली नसते. अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य. ते खरं मानतात की रोजगार देण्यात आतापर्यंत सरकार अपयशी ठरले. सगळं रोजगाराचं आणि आरक्षणाचा संबंध ते स्टंटबाजी शब्दाची, आणि शब्दाचे खेळ त्यांनीच खेळावं. दुसऱ्याला शब्दाचे खेळ नाही खेळता येणार त्यांच्या इतके. त्यांनी एक नाही सांगितलं, पण जे मला त्यांनी सांगितलं की आरक्षण मिळणार नाही किंवा सरकार देणार नाही, त्यांनी एक नाही सांगितलं की मी त्यांना आरक्षण समजून सांगितलं होतं. त्यावेळेस ते मला असं म्हणले होते की मी मुंबईला जातो मग ह्या अभ्यासक बोलवतो, असं असेल तर मग मराठ्याला आरक्षण मिळू शकतं. हे नाही सांगितलं त्यांनी. पण आता काय असतं, शेवटी माणूस वर्षाहून जर खाली आला तर प्रत्येकाचं ते होतच. आपल्याशी संवाद झाला ती लपछपीला आणखीन एक दुसरा शब्द असला तर मी सापडीन सोलापूर पर्यंत जाऊ, तर त्याच्या पुढचे येते. राज ठाकरे तुमची भेट घेणार असं म्हणतायत? नाही ती पळवाट येते. त्यांचा काही फोन झाला का काल परवा? नाही होणार बी नाही. ते बोलले होते तुम्हाला फोन करू, फोन करणार बी नाही, तर होणार बी नाही, तर ते येणार बी नाही. ती पळवाट होती मराठ्यांचे. त्याच्या पोरांनी जा विचारला, ही पळवाट होती, जायची पळवाट होती. तरी आम्ही लय सावध आहेत, अति सावध आहेत. आम्ही सगळ्या पोरांना सांगितलं अजिबात आपण कुठंही करायचं नाही. आम्ही लातूरच्या सुद्धा सांगितलं, मी जाहीर सांगतोय की अजिबात नाही करायचं. मग नसता इथं जर एवढी गर्दी होती म्हणल्यावर मराठ्याला आंदोलनच करायचं असतं त्यांच्यावर, त्याला धाराशिव सुद्धा सोडता नसतं आलं. म्हणजे प्रामाणिकपणा सांगतो. आम्हाला असले देवेंद्र फडणवीसांचे अभियान नाही चालवायचे, त्यांना चालवायचे असते पण आम्हाला नाही चालवायचे. आम्हाला आमचा मराठा समाज अडचणीत नाही द्यायचा. आणि श्रीमंतांना कधीच कळणार नाही आरक्षण म्हणजे काय, कारण यांना जे वैभव मिळालंय ना हे मराठ्यांमुळे मिळालंय, जनतेमुळे मिळालंय. त्याच्यामुळे यशीत बसून यांना आरक्षण काय असतं हे कळणार नाही कधीच. आणि आम्हाला काय अपेक्षा नाही त्यांच्या भेटीची फोनाची. पण आम्हीच सांगितलं की बाबा असं करत जाऊ. शेवटी आता पोरं आहेत, भावना असती, दम नाही खाते, त्यांना नाही सहन होत, तरी आपण समजून सांगितलं की नको. धाराशिवच्याही सांगितलं आणि लातूरच्या सुद्धा सांगितलं. मला कळालं, जिथं कळालं तिथं सांगितलं का अजिबात आपण कोणी काय नाही करायचं. नारायण राणे देखील मराठवाड्यात येतात, त्यांनी देखील माध्यमाशी बोलताना जाणार आहे. जी भूमिका आपण सामंजस्य राज ठाकरे यांच्या बाबतीत ती नारायण राणे यांच्या बाबत असणार आहे. अहो दादा, मी म्हणलोच नाही ना, पण मी त्यांना म्हणलो का तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. मग मराठ्यांना कळतं ना, हे जाणून बुजून भांडण विकत घ्यायलाय, हे जाणून बुजून माझ्या अंगावर यायला काय यायला, तर मी गरिबांचं काम करायलोय हे माझ्या मराठ्याला कळतंय. त्यांना हे माहित नाही. त्या दिवसापासून जे पक्षाचे नेते विरोधात गेले मराठी बाहेर पडायला लागले. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. ओबीसीच्या जर आरक्षणाला ओबीसी नेते आणि समाज महत्व द्यायला लागलाय, पक्षाला नाही. मग मराठ्यांच्या लक्षात आलं, जर हे नेते आपल्या आरक्षणाला विरोध करत असतात याच्या पक्षात राहून काय करायचं. हेच भाजपामध्ये सुद्धा मराठी म्हणायले जातात की आमच्या आरक्षणाच्या पोरं मोठे होणार आहेत, आम्ही तुम्हाला मतदान करतोय आणि तुम्ही नेते विरोध करायला त्याला मराठवाड्यात येऊन बघून घेऊन म्हणता आमच्या जरांगे पाटलाला. म्हणजे तुम्ही सुपारी घेतली सरळ सरळ. कारण राणे साहेब बोलले त्यावेळेस मी त्यांना बोलायला पाहिजे होतं, मग बोलायला पाहिजे. तुम्ही अचानक बोलले
म्हणजे याचा अर्थ होतो तुम्ही सुद्धा अभियानात सहभागी झाले आणि सगळेच पाठपुराला मराठा खंबीर हो, आम्ही नाही मोजित कोणाला. आजची परिस्थिती पाहता मराठा आरक्षण मिळण्यासाठी कोण अडथळा निर्माण करतोय आत्ताची स्थिती? आता राज्य सरकारच करतंय. नाही नाव ती 29 ला घेतो ना, आता घेतलं मग सगळा पचका करता मग. दादा अनेक ठिकाणी व्हॅलिडिटीचे प्रस्ताव आहेत ते नाकारले जात आहेत आणि पुढे निर्माण केले जातात किंवा काही प्रश्न निर्माण केले जातात आणि प्रमाणपत्र वाटप काही जिल्ह्यांमध्ये किंवा शोध मोहिमेची नोंदी आहेत त्याही ठिकाणी ती मोहीम थंडावलेली आहे. मला असं वाटतं की हे सरकारचं जे षडयंत्र आहे, अभियानाचाच भाग आहे. कारण हे 2 महिने होऊन गेलेत की नोंदी शोधणं बंद आहे. वंशावळ समिती नुसती गठीत केली म्हणजे तिची 31 तारखेला मुदत संपली होती. पुन्हा ती तिला मुदत दिली पण ती काम नाही केली, तिला अंमलबजावणी दिली नाही वाटतं किंवा तिला काम करायला सांगितलं. वंशावळ समितीमुळे तिथेही गोळ व्हायला लागलेत. व्हॅलिडिटीला सुद्धा अधिकारी जाणून बुजून अडचणी आणायला लागलेत. जाणून बुजून कारण पोराच्या आता ऍडमिशन आहेत, काहीचे ग्राउंड झालेत, काहींना नोकरीमध्ये द्यायचंय, जाणून बुजून दिलं जात नाही. ECBCचं व्हॅलिडिटी 6 महिने मुदत केली. आम्ही त्यांना सांगितलं होतं कुणबीची पण करा, ती जाणून बुजून कुणबीची केली नाही. म्हणजे याच्या मागे डाव. आम्ही त्यांना हेही सांगितलं होतं की 10% आम्हाला मान्यच नाहीये, तुम्ही बळच लादू नका, EWS रद्द होईल. त्यांनी EWS रद्द केलं. ECBCचा फायदा नाही म्हणजे चारही बाजूने त्यांनी मराठ्यांचंच वाटोळं केलं. हे जाणून बुजून षडयंत्र आहे. माझं आज आपल्या तुळजापूर नगरीतून सरकारलाही सांगणं आहे, विशेष करून शंभूराजे साहेबांना सांगणं आहे की व्हॅलिडिटी ह्या थांबवल्यात, नोंदी शोधणं थांबवलंय. तुम्ही याच्यावरती तातडीनं लक्ष द्या. EWSचा ऑप्शन खुला ठेवा. कुणबीच्या प्रमाणपत्रात सुद्धा 6 महिन्याची व्हॅलिडिटी करा आणि शिंदे समितीला मुदतवाढ दिली, रेकॉर्ड शोधायला सुरुवात करा. आता आचारसंहितेत परत 2 महिने जाणार, तुम्ही पुन्हा म्हणणार की अधिकारी कामात गुंतले होते. हे सगळे जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे आहेत, EWS मधल्या विद्यार्थ्यांचे आहेत, ECBCच्या विद्यार्थ्यांचे आहेत. मुलीला मोफत शिक्षण केलंय, त्या मुलींचं केलं जात आहे. पुण्याचं एक कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये सर्रास मुलीकडून 85 हजार रुपये घेतले. सर्रास मोफत केलं ना, तुम्ही मोफत केलं ना. घरी इकडे दे योगायोगाने. अरे हे नाही रे बाबा, सरपंचाकडे दिले नाही. चला राहू दे. मी काय नाही सोलापूरमध्ये दाखवतो, काय अडचण नाही. मुलीला मोफत शिक्षण दिलं म्हणतात. मग मुलीला मोफत शिक्षण दिलं तर पैसे घेतले कसे? 85 हजार रुपये 65 हजार रुपये फीस कशाची? मोफत केलंय ना तुम्ही मुलींना शिक्षण सगळ्या जाती धर्माच्या. म्हणजे हे सगळे डाव आहेत. हे नुसतं बनवा बनवी, हे आम्ही दिलं ते आम्ही दिलं, देत काहीच नाहीत. आणि परत त्यांच्याकडून असा प्रश्न येतो समोरून, आम्ही इतकं देत असताना आमच्याविषयी निगेटिव्ह जातो. तुम्ही अंमलबजावणीच करत नाहीत. सगळ्या सोयरीची अंमलबजावणीच केली नसते, तुम्ही आधी सूचना काढली. म्हणजे ही तुमचा दोष. तुम्ही लोकांच्या माथ्यावर मारू नका. 10% न मागणारं आरक्षण ECBCचं तुम्ही दिलं, EWS रद्द केलं, हे पाप सुद्धा तुमचंच आहे. तुम्ही ते आमच्यावर नका मोडू. आमच्यावर लुटी देत काही की आंदोलन सुरू झालं म्हणून 10% दिलं म्हणून आम्हाला EWS रद्द करायला लागलं. तुम्हाला 10% कोणी मागितलं? आणि मराठ्यांना उत्तर मिळालेलं आहे. कोणचं उत्तर मिळालंय? 10% आरक्षण घेतलं त्यावेळेस असं वाटलं होतं की महाराष्ट्रात मराठा गुलाल उधळलं, की 13% आरक्षण दिलं होतं त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उधळला, तर भाजपला 106 आमदार दिली होती. ही डाव होता त्यांचा. यामाग मराठ्यांनी यावेळेस गुलालच नाही उधळला. त्यांच्याच आमदारांनी त्यांच्या टकोरावर गुलाल टाकला एकामेकाच्या. मराठ्यांनी उधळलाच नाही तो गुलाल. म्हणून ही परिस्थिती त्यांच्या हाताने त्यांनी केली, आम्ही नाही. आणि EWS पण त्यांनीच रद्द केलं. आम्ही केलं का? केंद्रात माझं सरकार आहे का गोरगरीब जनतेच आहे का म्हणून आम्ही रद्द केलं? तुम्हीच रद्द केलं ते. म्हणजे मराठी तुम्ही दोन्ही कुणबे मारले, EWS मध्ये पण मारले आणि ECBC मध्ये पण मारले. आणि कुणबीचे प्रमाणपत्राचे व्हॅलिडिटी तुम्ही होऊन देत नाहीत. ही रोष प्रचंड उसळलाय. आता किती भाजपाच्या टोळ्या यांनी अभियानाच्या माध्यमातून माझ्या विरोधात घातल्या. छगन भुजबळची एक वेगळी टोळी आहे, ती वेगळे जमितो. ही आता मावशी ती नवीन आलेली कुठली काय माहिती, त्यांनी वेगळी टोळी सुरू केली दरेकरचा याचं ऐकून त्या फडणवीस साहेबांचं. आता ही 4थी एक टोळी आली मराठवाड्यात यायला लागली. अशा टोळ्याच लय बाबा. आता ध्यानातच झाले की ते डाकू माकू एक आला आता नवीनच आता देव ते दहीहंडी. हे असले कसले माकडे उठले तर कुंकडे चलत यांना कळलं मराठीच नाही लागलं काय होते. हे सोपडा साफ करते त्या देवेंद्र फडणवीसच्या पक्षाचा. खरं सांगतो मी तुम्हाला, भाजप मधल्या मराठ्याची एवढी खतखत आहे सामान्यात. त्यांना असं वाटतं आपण याला आमदार केला ना, आपल्या लेकराचं आरक्षण आहे ना, यांनी मोठं व्हावं, याने आमदार व्हावं, मंत्री व्हावं, पण आमच्या आरक्षणाला विरोध करू नये. मग तुला यासाठी मतदान केलं का आम्ही? माझं लेकरू तुझ्यामुळे मोठं होणार नाही त्या नेत्यामुळे, हे मराठ्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे भाजपचा मराठा सुद्धा आता खवळलाय. आणि का खवळू नये त्यांनी? खानदानी मराठा असला ना तर स्वतःच्या पोराच्या बाजूनं आणि जातीच्या बाजूनं बोलत. ते बघा हे आलंय ते EWS बघा कसा ECBCचं आरक्षण अभियांत्रिकीमध्ये केलं त्यांनी, महाविद्यालयात सरकार
त्यांनी सगळं गायब करून टाकलंय. महाविद्यालयाचे प्राचार्य हे राज्य सरकारचे क्लास 1 अधिकारी आहेत. त्यांनी GR माहिती नाही का त्यांना, असा प्रश्न विचारलाय आपल्या पोरांनी. आता हे तुम्हालाच देऊन टाकतो मी. बघा इथं कसा कसा कार्यक्रम, ऑप्शनच नाही CBCचा, SBCचा आहे, EBCचा आहे, EWचा आहे. हे बघा इथं गर्ल मध्ये EBC आहे, EWC आहे, नाहीच. SC ST आहे, FIJ आहे, NT आहे, OBC आहे, SBC. SCBC कुठे आहे? कशाला आरक्षण दिलं? कशाला EWS रद्द केलं? मी केलं का EWS रद्द? हे मराठ्यांचं वाटोळं करायला सरकार आलं, हे मराठ्यांनी समजून घ्या. यांनी नवीन डाव सुरू केलेत फक्त मराठ्यांशी खोटा बोलायचं. मराठ्यांनी 10% आरक्षण मागितलेलं नाही, मराठ्यांनी OBCतून आरक्षण मागितलेलं. हे यांचे डाव आहेत. याच्यात सगळं आहे. हे मला वाटतं त्या धाराशिवच्या कुणी दिलंय, मला वकिलांनी दिलं ना. आता चालता हे दुसरं आता मुलीच्या मोफत शिक्षणाचा SBC दाखवलं तुम्हाला. हे ऑप्शनच नाही. आता हे मोफत मुलींचं बघा कसा कार्यक्रम लावला यांनी. संतोष सरनी दिले वाटतंय. हे बघा फीसच्या बाबत 67,946 टोटल फीस. बघा मोफत शिक्षण. चंद्रकांत दादा ते म्हणतात मला काय 4थी पासून उच्च शिक्षणापर्यंत मोफत केलं. हे बघा चंद्रकांत दादाचा प्रताप. बघतो एकीकडे, बोलतो एकीकडे. बघ बाबा भाऊ, बघ काय काय दिले दादा. ह्या दादाने नुसतं जू खांद्यावर घेतलंय भाजपचं, बाकीचं काही दिसाना दादाला. शिवळा मोड्याला जू खांद्यावर घेतलं, नुसता रिळ होतो इकडून तिकडून तिकडून इकडे. सत्ताधारी असतील तर विरोधी पक्षाचे काही आमदार आहेत देखील आपल्या चळवळीमध्ये सहभागी आणि उमेदवार होण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांना स्थान मिळेल. विशेषतः भाजपचे आपण आता उल्लेख केलाय की भाजप कोण तुमच्याकडे आले त्यांना स्थान मिळेल. आलंय मोठे राव. सगळ्यात पक्षाचे ते माझे आमदार होते खोळून उठले. त्यांना कुठं संधी भेटत नाही. ते मला धरलं देईल. माझ्याकडेच मारण्याचे. माझ्या शेजारी 150 उमेदवार. आता त्यांचा पण ते असं म्हणतात बा एवढे बार होऊन द्या, लागला नंबर तर लागला नाही तर आम्ही बघत होतो. कारण त्यांच्यात काय झालंय, त्यांच्यात झाले एका पक्षाचे 2-2 6 आहेत. आता इकडे 3 आणि इकडे 3. 6 बैली नांगर चालायचा पाहिले आमच्याकडे बघा खेड्यात. आता त्यांना एकच द्यायचा आहे. याला 1 आणि त्याला 1 2. बाकीचे 4 काय करायचं ते येतात माझ्याकडे. आता मला राजकारणातलं गणित कळाना पण ते शिकित येत मला. आणि मग तसंच असतंय मग ते म्हणते मग आम्ही चौघान करायचं काय, ह्यो आमदार होणार आणि मी कवर वाट बघू. मग याला पाळलं तर दुसऱ्या पंचवार्षिकला महा नंबर लागेल मला सांगत होती. मग ते काय म्हणते त्याला पाडायचं ना, तुम्ही कोणचा द्या नका महा नंबरला, आम्ही त्याला निवडून आणतो. म्हणजे ह्यो पडर महा नंबर. मग बघा त्यांच्यात किती डेंजर आहे. मला तर त्यांच्यामुळे आमची निवडून येते का गणू. इतकं भयान शिकवी देते. ते म्हणतात मी 15 वर्ष झालं मला तयारी करतो. मागच्या बारीनं मला म्हणले एवढे बार जाऊन दे, दुसऱ्या बारीनं तुला मागच्या दारातून घे. म्हणजे विधान परिषदेला म्हणला होता वाटतं त्याला. ते मला तिथं हुकलो. मग दुसऱ्या बारीनं ते म्हणले आता ह्या बारीनं तुला तिकीट देतो. ते मला एकटे माणूसच घेतला आमच्या पक्षात. आणि मग तेच आता त्याचा नंबर आहे. मग मी काय करू, मला पैसे उडाले. मला एक जण मला मग वावरच गेलं प्रचार करण्यात. म्हणून मग ते म्हणतात मग आता याला पाडत आमचा नंबर लागल असे लई येत त्यांचे बी. आणि आमच्या सगळे सामान्य उभा राहणार. सामान्याचे लाटे बाबा हो, सामान्याचं कल्याण. दादा मराठवाड्यामध्ये काही नोंदी सापडल्या गेल्या, तपासल्या गेल्या, त्याच्यामध्ये मोडी लिपीचे काही भाषांतर मिळाले. परंतु इथे निजामकालीन राज्य असल्यामुळे काही नोंदी उर्दू भाषेमध्ये आहेत. त्याच्यामध्ये काही ठिकाणी जरा उल्लेख आहे. आणि उर्दूच्या ज्या नोंदी होत्या किंवा जे कागदपत्र सापडले त्याचं भाषांतर अद्याप झालेलं नाहीये. जरात म्हणजे कुणबी असं काही सांगतं. त्याबाबत तुम्ही सरकारकडे काय मागणी कराल किंवा या विषयाकडे केली. जराचा अर्थ कुणबीच होतो, शेतकी होतो, शेतीच होतो, शेती कसणाराच. परंतु यांच्याकडे अभ्यासक आहेत पण त्यांचे पगार दिले नाही. त्यांनी आम्हाला सरळ सांगावं मराठ्याने पगार द्या, आम्ही 1-1 रुपये 6 कोटी मराठ्या टाकतो, 6 कोटी रुपये देऊन तुम्हाला. तुम्ही आम्ही 10-10 रुपये टाकले 60 करोड रुपये देऊन तुम्हाला. तुम्ही आम्हाला पैसे मागा.
पण मराठ्यांचं वाटोळं करू नका. कारण आम्हाला खात्रीलायक माहिती मिळाली पुण्यामधून की त्या मोडी लिपी अभ्यासकांचे त्यांचे पगारात नाही दिले. ते म्हणले इकडचं सोडून तिकडं कुठं जावा. उर्दू सगळे अभ्यासक पण पगार देत नाहीत. म्हणून आज तरी चला तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुळजापूर नगरीतून मी आवाहन करतो की उर्दू पासून फारसी भाषेतले मोडी लिपीचे जेवढे अभ्यासक आहेत ही अभ्यासकांची एक मोठी टीम बनवा. त्यांचे पगार वेळेवर द्या. तुमच्यावर पैसे नसले आम्ही देतो, काही अडचण नाही. कारण तुमच्याकडे पैसे चोरले असते, तुमच्याकडे चोटलेले आहेत. इतके चोट्टे होते टपारीचे टपारे. कुठून आणले तर कुठून सगळा माल यांच्याजवळ. बारीक चोरी करणारा, मोठा चोरी करणारा, म्हणजे गटर सुद्धा खाणारा आहे बा, संडास बाथरूम खाणारा, सगळ्यात मोठ्यात मोठा आहे. म्हणजे सगळ्या डाका टाकणारा चोट्ट त्यांजवळच सगळा माल आहे त्यांजवळ. त्या सगळ्या समितीचा अध्यक्ष एक केलाय त्यांनी, बोगस समितीचा अध्यक्ष छगन भुजबळ. इंटरनॅशनल लेवलचा बोगस माणूस देऊ. कारण बोगस आरक्षण खाणारा तेव आदर्श घोटाळा ते काय खाल्लं होतं ते दिल्लीचं महाराष्ट्र सदन खाल्लं. तेलगी सुद्धा खाल्ला बा त्यांनी त्या याच्यात बॉन्डमध्ये. म्हणजे या सगळ्याचा बोगस पैसे खाणाराचा त्याला ज्ञान आहे बघा. कुठं खाल्ल्यावर कुठे निघत सगळा अभ्यास. मध्ये गेल्यावर बी काय खायला मिळतं हे त्याला माहिती. त्याच्यामुळं हे सगळे खाणारे चोट्टे आहेत. यांच्याकडे जर पैसे उडाले असले तर आम्ही समाजाकडून गोळा करतो वर्गणी तुम्हाला देतो, पण गोरगरिबांचा वाटोळा करू नका. आणि सगळे निघाले त्यात. कुणबीमध्ये मुसलमान बी निघालाय, मारवाडी निघालाय, ब्राह्मण निघालाय, देऊन टाका सगळ्याला. पाटील, लोकसभेच्या आधी जे नेते तुमच्या विरोधात बोलले, तुमच्या विरोधात पोस्ट टाकल्या, त्या नेत्यांनी आता तुमचे वेलकमचे बॅनर्स लावलेत फोनवर. काय बदल काय आहे आता? दिन आता है भाई सबका. चलती येत असते गरीबाची. आता चलती माझ्या घरी आणि मग कोणाची यार त्याचा कच्च्या चपला सकट माझ्या घरोघरी मराठीचा पाया पडत आहे. चप्पल बी काढून देत नाहीत त्याला. हेच दिवस आणायचे गोरगरिबांचे दिवस आणायचे. आणि आता लाट आली गोरगरिबाची. गोरगरीब मराठ्यांना वाटतंय एवढी संधी आहे, गोरगरीब धनगरांना वाटतंय, गोरगरीब दलित, गोरगरीब मुस्लिमांना, 12 बलुतेदारांना, बंजारा बांधवांना, सगळ्यांना काही कडी असेल, राजपूत समाज सगळ्याला वाटतंय संधी आली, तोडवा पायाखाली. आता एवढीच वेळ आहे. फक्त नेत्यांनी समजून घेतलं सामाजिक भावना, समाजाचं काम करणाऱ्या नेत्यांनी जर भावना समजून घेतली गोरगरिबांची तर लय कल्याण होईल. पण या अशा नेत्यांना माफी आहे का? कोणत्या त्यांनी विरोध केला आता बॅनर लावला. अभियानात येत ना सगळे दाटोमोठी चाल आहे. बघू 29 तारखेपर्यंत काय होतं. आरक्षण दिलं नाही सगळ्यांचा विषय संपला. आरक्षण दिलं तर आम्हीच राजकारणात जाणार नाही. त्यांचा त्यांना लक लाभ. मी नाही, माझा समाज बी नाही दिलं कोणीच येणार नाही. माफीन फेफीचा तुम्ही ते विषयच काढू नका. मी कोणाचंच नाही तुम्हाला खरं सांगू. आणि सगळ्या नेत्याला माहिती झालं, मराठ्याला माहिती झाले, कोणाचंच नाही. ते कारण काय ते एकदाच असतो चान्स त्याला. आला का माझ्याकडे काम करतो का ते म्हणतो हा म्हणतात जाय मग करून. ते नाही करून आलं त्याला माहिती वाजला आपण. कारण मी कोणाचाच नाही ना. मला मित्र तो करायसाठी नाही आंदोलन चालवलं. मी माझा समाज मोठा होण्यासाठी चालवलं. मी संधी दिली, माझ्या मनानं संधी दिली की एकदा देवेंद्र फडणवीस साहेबाला समजून सांगा मराठ्यांचं आरक्षण द्या. तुम्ही सगळे मराठ्यांचे आमदार तिथं जाऊन बसा आणि त्यांना सांगा की आम्हाला राजकारणात जायचं नाही, आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आमच्या लेकरासाठी. तुम्ही ते आमचं ओबीसीतलं आरक्षण कुणबीचं द्या. नाही दिलं तर मला म्हणायचं नाही कुणीच हे आरक्षण करता करता आंदोलन करता करता राजकारणाकडे गेलाय का, मला नाही म्हणायचं कोणी. जनभावना हळूहळू कशी आकर्षित होत जाते. बांगलादेशचं उदाहरण आपल्या समोर आलेलं. तिथल्या पंतप्रधानांना पळून जावं लागलं. आरक्षणाचाच विषय आहे तिथला. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता 1 वर्ष झालं संयम मराठ्यांचा सुद्धा चाललेला आहे का? आणि अशी परिस्थिती महाराष्ट्रात होऊ शकते का? कारण लोकांच्या मनात आक्रोश. आरक्षणामुळं आक्रोश समाजात असणार प्रत्येकच. त्यात दुमत असण्याचं कारण नाही. कारण प्रत्येकाला लेकरू डोळ्यासमोर दिसत असतं, त्याचा वेदना दिसत असतात, त्याच्या डोळ्यातलं पाणी दिसत असतं. 1% हुकल्यावर काय होतं नोकरीत आणि ऍडमिशन नाही मिळाल्यावर काय होतं हे आई बापाला माहिती आहे. त्यामुळे उद्रेक मनातून तर आहे, पण महाराष्ट्रात असलं काय होणार? छगन भुजबळ खुश असेल की असं व्हायला पाहिजे, परंतु या महाराष्ट्रात होणार नाही. म्हणून शांतता राहिल्या. मराठी कधीच असलं पाऊल उचलणार नाही. आणि हे राज्य आमचं आहे, आमच्या जनतेचं राज्य आहे. यांचं काय खानदानी प्रॉपर्टी नाही ती. हे राज्य आमचं आहे. या राज्याचं देशाचा लॉस आम्ही नाही होणार. पण आरक्षण मात्र ओबीसीतून घ्या, सुट्टी नाही त्याशिवाय. दादा त्याच्यामध्ये 2 मतप्रवाह आहेत. काही सत्ताधारी आहेत, त्याच्यामध्ये काही राजकीय विरोधी पक्षाचे काही राजकीय नेते आहेत किंवा आमदार लोकप्रतिनिधी खासदार आहेत. काही जण म्हणतात की 50%च्या आत, काही जण म्हणतात की हे शक्य नाहीये, केंद्राकडे तो विषय घेऊन राज ठाकरे तो काही खासदार आहेत. त्याचं म्हणणं आहे की 50%च्या पुढे आणि केंद्र सरकारचा मुद्दा 50% वर म्हणल्याला
जरी एवढ्या वाढत्याचं साधलं असलं तरी त्याच्या जीवाची उभा राहणाऱ्याची ते पाडेच म्हणायचं. 50%च्या आतच बोलायचं ओबीसीतच, वर नाही बोलायचं. हा एवढं साधलं असेल तुमच्या जीवाची उभा राहते ते पाडू आम्ही. दोन मतप्रवाहात किंवा दोन गट आहेत, त्याच्यामध्ये सत्ताधारी आहेत काही विरोधकी आहेत. नाही गट नाही, त्यांचे ते दोन गट. नाही गट नाही, बोलच बोलायला लावलंय त्यांना. बोल, तुला आमदार खासदार काय हाल केलं रे, तुला मंत्री काय हाल केलं, बोल तू, माझ्या अंगावर येते सगळे, तू बोल. अरे तू दे ना, त्यांना काय बोलायला लावतो. माझं तर असं म्हणणं आहे, हे जे बोलतात ना आता ते डाको माकोम एक नवीन बरेच जण आहेत, मावश्या फावश्या या सगळ्या, हे सांगण्याहून दबावून बोलतात. दबावून बोलते ते की बोलायला लावते, त्यांना बोलायची इच्छाच नाही. त्यांनाही वाटत असेल मराठ्याचं कल्याण व्हावं, पण हे बोलायला लावतात म्हणून हे बोलत येत उगाच आपलं. कारण आता ते मागचं उदाहरण घेतलं ना तुम्ही, मी जर त्यांना म्हणलोच नाही तुम्ही मराठवाड्यात येऊ नका, तुम्ही बरंच मला धमक्या द्यायला लागले. म्हणजे तुम्ही लई सोपं समजता का, मला लई स्वतः तालमीतलाय का मी, बघू वेळ आल्या. पाटील, आरक्षणाच्या बाबतची भूमिका मांडा म्हणून सरकार विरोधकांच्या मागे लागलेले आणि विरोधक सुद्धा काही भूमिका वगैरे मांडतात. तुम्हाला वाटतं की एकंदरीत कोल्हापूरची सुद्धा विरोधक आणि सरकार झाले का, विरोधकांची भूमिका एवढं मांडणं गरजेचं आहे की त्याच्यामुळे तुमच्या आरक्षणाचा प्रश्न? पण विरोधकांना सुद्धा मराठा समाजाच्या वतीने सांगणे, कारण 70-75 वर्षे मराठ्यांनी त्यांनाही मदत केलेली आणि यांनाही केलेली आहे सत्ताधाऱ्यांना, त्यांनी पण जायला पाहिजे ना. बोलल्यावर खरंच दाटून बोलीत का खरंच बोललेत बघायला पाहिजे ना, यांची काय भावना आहे. तुमच्यावर ढकलायसाठी तर म्हणत नसतील, मग तुम्ही जायचं खरंच काय म्हणणं आहे म्हणायचं, येऊन द्या मराठ्याला ओबीसीचं आरक्षण, काय म्हणतात कळलं तरी. आणि जर ते नाहीच म्हणले तर कोणाच्या जीवावर कोणी नसतं, त्यांना लात मारून काढून द्यायला पाहिजे सत्ताधाऱ्यांनी. आणि तुमची इच्छा आहे ना, दानदेशी मराठ्यांना द्यायला पाहिजे, कारण त्यांचा हक्काच आहे. सरकारी नोंदी आहेत, महाराष्ट्रातला हा मराठा समाज सगळा ओबीसी मध्ये, आणि मी पूर्ण महाराष्ट्राला घेणार आहे. एक मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशाला मी भेद नाही करणार. सगळा मराठा हा ओबीसी कुणबी मध्ये, ज्याला घ्यायचं ते घेईल, ज्याला नाही घ्यायचं ते नाही घ्यायचं, ज्याला काय राहायचं ते राहू द्या. पण जे गोरगरीब मराठे ते घेतील, मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, ते घेतल्याशिवाय मी सोडत नाही. मराठवाडा आणि सातारा घ्यायचं नाही नाही, सगळे सोयरीची अंमलबजावणी आहे ना आणखी, त्यात काही राहिले तर याच्यात येतील पाहुणे, सगळ्यांचे सोयरे याच्यात येतील ना, त्याच्या धुकल्या बरं सगळ्याचे सोयरे येणार आहेत, नुसते मराठीचे नाही, सगळ्याच जातीचे कोणाचे जर राहिले असले तर ते याच्यात येणार आहेत. दादा, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलन मागे घेण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलं, प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी सुरू झाली. कुठेतरी 5 लाखाच्या वर आणि नुकसानीचे काही कारण सांगितले जात आहेत किंवा काही गंभीर गुन्हे आहेत निघू शकत नाही, तो काही तांत्रिक बाबी सांगितल्या जातात. सर सकट हे आम्हाला माहिती, गुन्हे मागे घ्यायचे आणि त्याच्यावर चर्चा झाल्या. सगळे गुन्हे मागे घ्यायचे आजपर्यंत, कारण नुसतं रस्त्यावर बसलं तरी गुन्हे दाखल करतात आणि लोकांनी रस्ते खोदले बी तरी त्यांच्यावर गुन्हे नाही. ही या राज्याची न्याय व्यवस्था आहे सध्याची, त्याच्यामुळे याच्यात बदल होणार आहे. जर मराठ्यावर असाच अन्याय केला तर हे सगळे मराठी यांचा सोपडा साफ केल्याशिवाय सोडत नाही. चला, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.